यशस्वी विद्यार्थी अक्षय चव्हाण याचा सत्कारानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी छोट्याशा कार्यक्रमासाठी जमलेले आपल्या अकॅडमीचे आधारस्तंभ हे सर्वांचे लाडके अजित सर, त्याचबरोबर या अकॅडमीच्या कॉलेजचे प्राचार्य पाटील मॅडम, त्याचबरोबर सर आणि अक्षय तसंच तुम्ही सर्व विद्यार्थी यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी अक्षय आज या ठिकाणी सत्कारासाठी उपयुक्त झाला. त्यानं जवळजवळ 2 वर्ष या अकॅडमीमध्ये अभ्यास करून कष्ट करून आज त्यानं गोष्ट मिळवली आहे. यामध्ये बळीराजाला खूप मोठा वाटा आहे. तुम्हाला तर समजलं असेल की तिथं आपल्याला प्रत्येक म्हणजे सेकंद या ठिकाणी आपण उपयोगात आणायचा आहे आणि त्यानुसार तेच केलेलं आहे. तुम्हीसुद्धा याच्या यशामध्ये याच्या यशाचं एक आपलं चिंता समोर ठेवून किंवा एक ध्येय समोर ठेवून तुम्हीसुद्धा या पद्धतीनं याच्या यशामध्ये किंवा याने केलेलं यश असेल किंवा इतर विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश असेल हे यश समोर ठेवून तुम्ही सुद्धा कष्ट करून या तुमचं यश मिळवा. त्याचबरोबर हे यश मिळवत असताना बळीराजाने केलेलं काम तुमच्यासाठी असेल किंवा इतर शिक्षकांनी केलेलं असेल किंवा तुमच्या आईवडिलांनी केलेलं असेल कष्ट, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तुमची वाटचाल पूर्ण करा. आणि अक्षयला पुन्हा एकदा मी त्याचं यश मिळवल्याबद्दल हार्दिक त्याचा अभिनंदन करतो. या यशामध्ये बळीराजाचा वाटा असेल, त्यांच्या आईवडिलाचा वाटा असेल किंवा शिक्षक वर्गाचा वाटा असेल, आदिल सरांचा वाटा असेल, या सर्वांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि आज मला एक सत्कारात बोलवलं. त्यासाठी मी बळीराजा संस्थेचा, आदिल सरांचा, शिक्षक स्टाफचा आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुमच्या सर्वांचा आभार आहे. माझं नाव अक्षय प्रकाश चव्हाण. बऱ्यापैकी सगळ्यांना म्हणजे जे 2 महिन्यात नवीन आले त्यांना माहिती नसेल, पण बाकी सगळ्यांना माहिती आहे की मी जवळपास 2 वर्ष अकॅडमीत आहे. आणि अकॅडमीत आहे म्हणजे महत्त्वाची एक गोष्ट झाली की माझा एक मित्र आहे आदित्य नाळ म्हणून, तो फॉरेस्टला भरती झाल्यानंतर मला वाटतं मी 1-2 दिवसात तिथं जॉईन झालेलो होतो. आणि जॉईन झाल्यानंतर मला वाटते पोलीस भरती करायचा विचार घेतला होता. आणि माझं फिजिकल एवढं वीक होतं, मला वाटतं तर जवळपास नवीन जी मुलं आहेत त्यांचं पण फिजिकल माझ्यापेक्षा जास्त होतं. माझ्या दुप्पट असं नव्हतं मी 100%. कारण मला वाटते मी ॲडमिशन घेतल्यावर 9 दिवसानं सर टेस्ट केली झाली होती. 1 मार्चला मी ॲडमिशन घेतलेलं आहे, 9 मार्चला आमची टेस्ट झाली होती. आणि त्या टेस्टला मला 50 पैकी 12 मार्क होते. पेपर एक मला बऱ्यापैकी होता, असं काही जास्त नव्हता काय नव्हता, पण 50 पैकी 12 फिजिकलला मार्क होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतं की फिजिकल काढणं माझ्यासाठी लय अवघड होतं. बऱ्यापैकी म्हणजे एक दररोज सराव सातत्य करत होतो. अजित सरांचं मार्गदर्शन होतं आणि त्या सराव सातत्याच्या अजित सरांच्या मार्गदर्शनामुळं 3 महिने तो पहिलं काढत होतं आणि 3 महिन्यांबरोबर टेस्ट तरी मला 3 महिन्यानं स्कोर झाला 39 स्कोर झाल्यानंतर मला वाटतं म्हणजे असं मला वाटायला की बऱ्यापैकी आता स्कोर झाला आहे आपला आणि पेपर पण आहे, त्यामुळं आपलं भरती होऊ शकतं. आणि त्यावेळी फॉर्म सुटलेलं आणि 1 महिन्यावरच फिजिकल होतं. आणि सरांनी 100% काढलेलं होतं, म्हणजे काहीतरी 25-26 नावं काढली होते. आणि त्यावेळी मला सरांनी सांगितलं की ह्या 100% ह्यात तुझं एक नाव असणार आहे. आणि विषय काय झाला की भरतीचं बरोबर फिजिकल पडलं आणि फिजिकल देत असताना मला वाटतं ग्राउंडवर माझी इंजुरी झाल्यानंतर माझे बरोबर 6 ते 7 महिने इंजुरीमध्ये गेले. आणि 6 ते 7 इंजुरीमध्ये गेल्यानंतर परत आजी सरांचा कॉल आला. म्हणजे डॉक्टरांनी तर सांगितलं की 1-2 वर्ष काय 1 वर्ष तर काय तुम्ही ग्राउंड करू नका म्हणून, कारण इंजुरी जास्त होती. मग आजी सर काय म्हटलं की पुणे कारागृहाचं आता जवळ फिजिकल आहे 2 महिन्यावर आणि तू ये बघूया आपण फिजिकलचं काय होतं. आणि त्यावेळी मला अकॅडमीत आलं अशी माझी कंडिशन होती की जवळपास मला नुसतं फक्त डॉक्टरने सांगितलेलं वॉकिंग आणि जॉगिंगच करून. त्याच्यानंतर 1 महिनाभर मी फक्त नॉर्मल वॉकिंग जॉगिंग केलं. 1 महिना सर स्वतः फिजिकल घेत होतं कुठं. आणि मी तुम्हाला सांगायला लाजायची काही गोष्ट नाही, पोरांचा आणि आपल्या पोरींचं फिजिकल एकत्र होतं. मुलांच्या ग्रुपमध्ये तर लांबची गोष्ट आहे, मी मुलींच्या ग्रुपमध्ये पण शेवट असायचो.
त्यामुळं विषय काय व्हायचा लाज वाटायची सोडा, पण आजी तर थांबूच येत म्हणजे थांबायचं नाही, फक्त तू पाऊल पुढं टाक, तुझं पुढचं बघूया असं झालं. आणि फिजिकल मला वाटतं सुशांत बरोबर आणि मी होतो, आणि फिजिकलला आम्ही गेलो म्हणजे बऱ्यापैकी असं वाटत होतं की बाबा होते नाही होते नाही होते, कारण 1-2 महिन्यात प्रॅक्टिस होतं, टेस्ट दिले नव्हते काय नव्हते, डायरेक्ट फिजिकल तिथं झालं 41 झालं. म्हणजे मला पण पटलं नाही 41 माझंच झालंय काय. मग आजी सरांनी फोन केला, सुशांत सर असं दोघांचं परत दोघांचं फिजिकल झालं म्हणजे अजित सरांचं त्यावेळी बरोबर ते वाक्य होतं काय की फोनवर की झालं दोघांचं पण काम. मग 1-1.5 महिना मला वाटते आमचं इकडं क्लास घेतलं, आपलं सुखमित सर असते मिसळ सर होते, 4च मुलं आम्ही होतो पुणे कारागृहासाठी, फक्त 4 मुलं होतं. आणि 4 मुलांसाठी मला वाटते की 2 शिक्षक होतं 4 मुलांसाठी. स्वप्नील सर सकाळचं घ्यायचं आणि मिसळ सर संध्याकाळचं घ्यायचं. आणि असं आम्हाला झालेलं की म्हणजे 4 मुलं आहेत आणि 2 शिक्षक आहेत असं व्हायचं. आणि एक दिवस काय झालेलं, मिसळ सर आजी सरांच्याकडे गेले की सर 4 मुलं आहेत आणि कसं शिकवायचं. मग मी लांब नाही ऐकलेली गोष्ट सांगतो, असं काय मी यांना सांगितलं नाही की आजी सर काय म्हटलं की 4 नाही, 1 मुलगा असू दे, मला रिझल्ट पाहिजे. आणि ते 4 मुलांच्यात मला वाटते 2 मुली बाहेरच पडल्या फिजिकललाच, आणि आमच्या दोघांचं बसलेलं आणि सुशांतचं काम झालं. माझा पण विषय झाला 1 ते 2च मार्कात राहिलं. माझं भीतीच्या दडपणामुळे 7 गोल रंगवायचं राहिलं, पहिले 2 गोल चुकल्यामुळे 7 गोल रंगवायचं राहिलं आणि मला 2 मार्कात राहिलं. मग परत असं वाटलं की बाबा आपला आणखी कुठेतरी चुकायला लागलं, थांबायला पाहिजे, पुढं व्हायला जायचं का नाही. परत आजी सरांनी मी दुसऱ्या दिवशी भेटलो. आजी सर म्हणलं काय 15 दिवस फक्त थांब आणि परत अकॅडमी जॉईन हो. 15 जूनला मी अकॅडमी जॉईन केली. अकॅडमी जॉईन केल्यानंतर मला वाटते 7-8 महिने म्हणजे एकसारखे मी तर कंटिन्युअसली फिजिकल अभ्यास करायचा. अभ्यास म्हणजे कसं आहे, नवीन मुलं आहे तुम्हाला माहिती असेल की स्वतः करणं वेगळं आहे. आपल्याला काय वाटतं की बाबा शिक्षक शिकवतात एवढं होत नाही काय, पण एवढं तुम्हाला मी 100% सांगतो, इथं जे शिक्षक स्टाफ आहे तसा शिक्षक स्टाफ मला खरंच कुठं मिळणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट काय होते की आजी सर आपल्याला सांगतात की बाबा ही गोष्ट, कारण कसं आहे तुम्हाला उभं फक्त तुम्हाला केलेलं आहे या भरती क्षेत्रात, तुम्ही फक्त 1% आहे सर. 99% बाहेरनं सगळ्यांच्या शिक्षक असेल, घरचे असतील, तुमचा मित्र परिवार असेल, त्यांच्याकडून मिळते तुम्हाला. त्यामुळं सगळ्यांनी ग्रुप स्टडी करा, बाकी काय असेल ते अभ्यासाचं हे करा, फिजिकलचं काय असेल ते गोष्टी करा. आणि मला वाटते आमचा असं ग्रुपच तयार झालेला होता, 40-45 जणांचा तो ग्रुप तयार होता. आणि आमचं ठरलेलं होतं की दररोज संध्याकाळी 9 वाजता जेवण झालं की 9 ते 11 आमचं ग्रुप डिस्कशन करायचं. आणि त्यात मला वाटतं आता की 25 ते 30 मुलं जी शेवटपर्यंत ती भरती झालेली आहे. आणि बाकीचं कसं आहे 1-2 मार्कात राहिलेले आहेत, कोणतरी फिजिकलमुळे बाहेर पडलेलं आहे, असा झालेला विषय. त्यामुळं भरती होणं मला असं वाटतं की बाबा अवघड नाही आहे, फक्त काय विषय आहे की योग्य मार्गदर्शन आहे, तुम्हाला फक्त विश्वासार्हावर ठेवा आणि त्या मार्गाने तुम्ही फक्त चालत राहा. तुम्ही म्हणजे आज तुम्हाला इंजुरी वाटत्या किंवा कंटाळा येतो, फक्त नुसतं सरांनी सांगितलं तेवढ्यावर विचार करा, तुम्ही फक्त चालत राहा. 100% यश तुमचंच आहे. कारण मला पण असं वाटायचं की एक असं वाटायचं की बाबा आता सोडून द्यावं काय, फिजिकल तर आपल्याकडे जमत नाही काय नाही, पेपरचं पण टेन्शन यायचं एकदा. कारण माझा इथं चांगला स्कोर व्हायचा आणि पेपरला गेलो की मी पूर्ण म्हणजे जवळपास 10-15 मार्कांच खाली होतं असं व्हायचं माझं. पण इथं दर आठवड्यात 2 टेस्ट होत्यात, फिजिकलची 15 दिवसाची टेस्ट होत्या. 100% तुम्हाला एवढं सांगतो, जी 15 दिवसाची टेस्ट होत्या ती टेस्ट तुम्ही द्यायची, कुणी स्किप करायला नाही. भले माझा आज 40 स्कोर होते आणि इतर टेस्टला मला 35 स्कोर होते, 35 होते ना 25 होते, पण 100% टेस्ट द्या. टेस्ट दिल्यामुळे एक काय होतंय की आपण आपल्या इथे विषय कसा होते की 300 पोरं आपण सोडतो, त्यामुळे टेस्ट पोरांनी टेन्शन काय की 300 पोरांच्या कसं पळायचं काय करायचं. भरतीला सेमच असते. जर आणि माझी ही गोष्ट सांगतो तुम्हाला, आजपर्यंत सगळ्या मी टेस्ट दिलेले रेकॉर्ड असतात, कधीही माझा 41 इथे स्कोर व्हायला नाही. माझा इथं म्हणजे पहिल्यांदा जे 39 स्कोर झालेला होता ते 1.5 वर्षामध्ये, त्याच्यानंतर 34-36. ह्या जरी ग्राउंडला तुम्ही जर 5-40 जर मुलं टायमिंग देत असतील तर कमीत कमी तुम्हाला बाहेर कुठल्या पण तुम्ही ग्राउंडला 1000 पोरं सोडू द्याल, 20 सेकंद टायमिंग तुमचा 100% कमी होतो. कारण ह्या ग्राउंडला मी कधी 6च्या टायमिंग दिला नाही. बऱ्यापैकी आता सगळ्यांनी माहिती आहे की 16ची माझी काय कंडिशन होती आणि कशात मी बाहेर आलो मी काय केलं. त्यामुळं आणि फक्त तुम्ही इथं सा, मी पण काल इथंच होतो, आज फक्त इथं आलो. आणि ह्या अंतर जास्त नाही,
फक्त थोडासा प्रयत्न करायचा आहे. थोडासा प्रयत्न केल्यानंतर तुम्ही पण इथंच असणार आहे. आणि भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि जास्त काय बोलत नाही. त्याच दिवशी म्हणून अजून यातले बरेच आपल्याकडे चित्रे